घटना घडल्या। आणि मुंबई ठाण्यासह वसई विरार शहरातही सकाळपासूनच पावसाचा जोर पाहायला मिळाला। सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं होतं। साहजिकच शहराच्या वाहतुकीला साचलेल्या पाण्याचा फटका बसला, त्यामुळे शहरातल्या नागरिकांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागला। पालघरमध्येही काल मध्यरात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं होतं। वसई विरारमध्ये पावसाची जोरदार एंट्री झालेली आहे, त्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मी आता नालासोपारा पूर्वेकडील आचोरे रोड आहे आणि या मुख्य आचोरे रोडचं आपण जर हे चित्र बघितलं तर याला नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। आपण जर बघितलं तर ही समोरची दुचाकी पूर्णपणे अर्धी जी आहे ही पाण्याखाली गेलेली आपल्याला ही दुचाकी दिसून येत आहे। प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, नालासोपारा। पालघर जिल्ह्यात गेल्या 3-4 दिवसापासून अधूनमधून पाऊस सुरू होता, तर उन्हाचा कडाका सुद्धा वाढला होता। मात्र आज मध्यरात्रीपासून जे पावसाने आहे ती मुसळधार सुरुवात केलेली आहे। सगळीकडे पाऊस आहे, तो जोरजोरात बरसत आहे। एकूणच पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात हा पाऊस बरसतोय। शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या जे पेरण्या आहेत त्या सुद्धा सुरू केलेल्या आहेत। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। आणि उल्हासनगरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे